मुकदमा ज्याच्या ज्याच्या जीवनात दुःख आहे ते दुःख हरण करणारा कलियुगाचा आदमापुरता राजा त्याचं नाव संत बाळूमामा जा म्हणले त्याच्या चरणावरती. मामा सुरपलेला आलत देवा. मामाच्या चरणावरती तो बळवंत मुकदम नतमस्तक झाला. मामानं बळवंताकडे पाहिलं. मामा म्हणतात ए कुणाच्या घराला आग लावायला आलास? डोळ्यात पाणी वाहतंय बळवंत मुकदमाच्या. मामा दारिद्र्य आलं, दुःख आलं, संकट आलं परिवारावरती. लग्न झालं मुलीचं, तिसऱ्या दिवशी जावयाला वेळ लागलं. मामा घरादारामध्ये रोगराई पसरली. मामानं बळवंत मुकदमाच्या डोक्यावरती हात ठेवला. सांगितलं हे मुकदमा संकटासाठी रडायचं नसतं तर संकटाला झेलून हसायचं असतं. काय शब्द आहे मामा. मामा म्हणतात चल बळवंत तुझ्या घरी मला घेऊन. बळवंत मुकदम मामाला घेऊन नरतवड्यात आलाय राधानगरीमध्ये. मामा म्हणतात ए बळवंता मला तुझ्या घरी यायचं नाही तर मला तुझ्या शेतावरती यायचंय. ऐक मामा बळवंत मुकदमाच्या शेतावरती गेले देवा. त्या शेताला 3 प्रदर्शना मामाने मारल्या आणि बळवंत मुकदमाच्या शेतातली 3 मुठी माती घेतली आणि महाराज तोंडात टाकली माझ्या संत बाळूमामानं आणि सांगितलं ए बळवंता जा म्हणले घरी. तुझ्या जीवनातली पीडा, तुझ्या संसाराची बाधा, तुझ्या संसाराचं दुःख मी आता खाऊन टाकले. इथून पुढे तुझा संसार सोन्याचा. बळवंत मुकदम घरी गेला देवा. देवानं दिलेला शब्द आहे. त्या शब्दाला महाराज संतानं दिलेला शब्द देवाला सुद्धा पाळावा लागतो. ऐका बळवंत मुकदम घरी गेला आणि घरी गेल्यावर तर पाहतो तर काय घरामध्ये स्वर्गासारखं वातावरण आहे. सगळीकडे आनंद आनंद आहे. डोळ्यातनं पाणी वाहू लागलं आणि परत एकदा बळवंत मुकदम मामाच्या चरणावरती नतमस्तक झालो. मामा कल्याण केलं माझं. मामा कल्याण केलं. सगळी सत्ता मामाच्या हातात आहे देवा. पण आम्हाला मात्र अहंकार आहे. तुकोबऱ्या सांगतात की चाले हे शरीर वाले हे शरीर देवाची शरीर कोणाची सत्य कोण बोलवित हरविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. माणसाची देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून या वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता. चाले हे शरीर आले कुणाची सत्य. जगाच्या पाठीवरती माझ्या सद्गुरु बाळूमामाची एवढी मोठी सत्ता आहे देवा. पंचमहाभूतावरती सत्ता आहे माझ्या बाळूमामाची. पंचमहाभूत सुद्धा मामाच्या हातात आहे देवा. आम्हाला एखादी गोष्ट मिळाली तर गर्व होतो महाराज. आमच्या गावात एक 80 वर्षाचं म्हातारं होतं. ज्याला भेटत त्याला सांगायचं मी हाय म्हणून माझी पोरं भाकरीवर तरी खातात, चटणी भाकर तरी खातात. एवढंच वाक्य बोलायचं देवा. म्हाताऱ्याला अहंकार होता. थोडा इको कमी करता याचा. आणि एक दिवशी महाराज त्या म्हातारीच्या घरी मी गेलो. म्हणलं बाबा कसं चाललंय, कुठे गेली पोरं? बाबा म्हणतात कशाची पोरं कशाची ढोरं, मी हाय म्हणून चटणी भाकर तरी खात्यात. आणि तेवढ्यात महाराज बाबाची सुई चहा घेऊन आली. मी म्हटलं ताई काय म्हणतात बाबा, तुमची काही काम करतात का लोक कोणाची? सुन म्हणते महाराज बरोबर आहे, आमचं म्हातारं आहे म्हणून आम्ही चटणी भाकर तरी खातोय. एकदा म्हातारं गेलं की तुपाशिवाय खाणारच नाही. तुम्ही